नमस्कार, स्वरा भिसे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला चिकनची रस्सा भाजी करून दाखवणार आहे। तीही न वाटण, कुठल्याही प्रकारचं वाटण न करता एकच मसाला वापरून छान अशी चिकनचा रस्सा भाजी करून दाखवणार आहे। गटारी स्पेशल चिकनचा रस्सा भाजी। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मी तर चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे आणि एक सिक्रेट मसाला आहे। तो मसाला वापरून मी चिकन बनवणार आहे। आपल्याला कुठली वाटण करायची गरज नाही किंवा कुठला मसाला दुसरा वापरायची गरज नाही। फक्त आणि फक्त तो एकच मसाला वापरायचा आहे आणि त्यापासून तुम्ही चिकन मी बनवते ते बघा। त्यापासून मी चिकन बनवणार आहे, तुम्ही आता पुढे बघा। चला आता आपण सुरुवात करूया। या मसाल्यापासूनच आपण चिकनची भाजी बनवणार आहे। याला आता कुठलाही आपण मसाला वाटून घालणार नाही किंवा काहीच नाही घालणार। घरचा मसाला कुठलाही वापरणार नाही। फक्त एक मसाला आहे, त्याचा आपण चिकन बनवणार आहे। चला आता आपण त्याची तयारी करूया। मसाल्याचं पाकिट येतं, ते फोडून मी भांड्यात घेते आता सगळा मसाला। एकदम सोपी प्रोसेस आहे आणि फक्त त्यात थोडंसं पाणी घालायचं, थोडं थोडं। ह्यात आपण एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून मसाला छान असं मिक्स करून घेतला ना, म्हणजे तेलात पण लगेच भाजल। जास्त पाणी घातलं की लगेच तेलात भाजलं जाणार नाही, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून दाखवतो तुम्हाला। हे बघा, अशा प्रकारे आपलं मसाला तयार झालेला आहे। आता आपण चिकन बनवायला घेऊ। मी आता इथं आहे ना, त्यात तेल घेते घालून। आता मी तेल ओतते पातेल्यात। आता आपलं तेल गरम झाले, आता आपण हा मसाला टाकून घेऊया। ह्यात आपल्याला कुठलाही वेगळा मसाला टाकायची गरज नाही आणि ह्याला फक्त तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा। आता छान असं तेल सुटायला लागले मसाल्याला। आता मी त्यात चिकन टाकते। आता छान मिक्स करून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम थोडी बारीकच ठेवायची, म्हणजे काय होतं, खाली लागत नाही तर कुठलाही मसाला। आता छान मिक्स झाले,
आता मी गॅसना मीडियम फ्लेमवर ठेवलाय. हे बघा त्याला पाणी सुटायला लागले. आता मी काय करते, ह्याच्यावर पाणी गरम करायला ठेवते. पण मी ह्याच्यावरच ठेवून थोडं थोडं असं करून पाणी टाकणार आहे. आपण आता चेक करून बघूया पाणी सुटले की त्यातलं पाणी कमी झाले. हे बघा त्याला तेल किती छान सुटायला लागले. पाणी तेल व्यवस्थित असं. परत ह्याच्यावर ठेवूया. ह्या मसाल्यातच आपलं चिकन असं छान शिजलं ना की त्याचा रसा छान उतरतो, त्याला चव पण छान येते. घेऊया बघू. हे बघा असं छान मसाला बी तयार झालेला आहे. ह्याचा अशा प्रकारे तुम्ही फ्राय बी बनवू शकता, चिकनचा फ्राय या मसाल्यात. पण मला याची ग्रेव्ही बनवायची आहे. आता मी पाणी ओतून घेते. आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही, जेवढा रस्सा पाहिजे ना ह्याचा, आपण त्याच्याप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे रस्सा करून घेऊया. त्यासाठी मला आणखी भाजी रस्सा वाढवायचा ह्याचा, तर मी त्यासाठी ह्याच्यावर पाणी ठेवणार आहे. हे बघा मी एवढी ह्याची ग्रेव्ही बनवली. आता काय करायचं, आपण त्याला छान असं उकळू द्यायचं. मग चिकन आपलं शिजू द्यायचं आणि एकदा चेक करून बघायचं की आपल्याला आपल्या मिठाचं प्रमाण योग्य आहे का, आणि आपल्याला तिखट किती जास्त प्रमाणात, जास्त किंवा कमी प्रमाणात लागतं. हे कमीच प्रमाण असतं. जर आपल्याला जास्त तिखट पाहिजे असेल, हे बघा आता मी एवढी ह्याची ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे. हे बघा आता मी ना पाणी ओतून मला पाहिजे एवढा मी रस्सा तयार करून घेतलेला आहे. हे बघा रस्सा असा घट्ट आहे, असं पातळ नाही जास्त. आणि आता काय करायचं, एकदा चेक करून बघायचं मिठाचं प्रमाण आपल्या म्हणजे कमी जास्त आहे का. थोडं कमी असेल तर आपण टाकायचं मीठ. आणि तिखट पण चेक करायचं. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर थोडासा आपला घरगुती मसाला टाकायचा. याच्या व्यतिरिक्त काही नाही. आपण यात फक्त आणि फक्त कोथिंबीर चिरून टाकणार आहे. आणि याच्यावर फक्त आणि फक्त कोथिंबीर टाकणार आहे. आणि ह्याला असंच 15 मिनिटं छान असंच मी ह्याला 15 मिनिटं छान असं शिजून घेणार आहे. ह्याच्यावर मी झाकण ठेवते. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून घेते. किती छान याला तरी पण आलेली आहे. अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर मसाल्याचे नाव आणि लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा. ठेव खाली. माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.